जाऊन लग्न करणे हे आजकालच्या तरुण पोरापोरींसाठी नवं राहिलेलं नाही. पण पळून आलेल्या या जोडप्यांनी मात्र मंदिर प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. वयाचा पुरावा म्हणून खोटं आधार कार्ड देणे, टीसी वरील जन्मतारखेत बदल करून आणणे, त्यामुळे अल्पवयीन जोडप्यांची लग्न लावली जाण्याची शक्यता वाढली आहे. पोलिसांच्या कटकटीपासून वाचण्यासाठी मंदिर प्रशासनाने आता पळून आलेल्या जोडप्यांची लग्न न लावण्याचा निर्णय घेतलाय. बेंगलोरचे हलासूर सोमेश्वर स्वामी मंदिर प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी आधार बनलेलं होतं. पण मागच्या 7 वर्षापूर्वीच मंदिर प्रशासनाने इथे विवाह करण्यास बंदी घातली होती. परंतु अलीकडेच एक जोडपं जेव्हा विवाह करण्यासाठी तिथे पोहोचलं तेव्हा त्याला या निर्णयाने धक्का बसला. त्यांनी याची तक्रार थेट सीएमओ कार्यालयाकडे केली. मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे की इथून लग्न करून गेलेल्या अनेक केसमध्ये वर्षाला 100 ते 150 जोडपी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज करत आहेत. तेव्हा येथील पुरोहितांना कोर्ट कचऱ्यांना तोंड द्यावं लागते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. असाच प्रश्न आता महाराष्ट्रातील अनेक मंदिरात प्रशासनाला देखील भेडसावतोय. अशाच माहितीसाठी कार्यारंभला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.